रायगड जिल्ह्यातील एकूण 10 नगरपरिषदेचे इलेक्शनची नावं घोषित होताच रायगडमधल्या महत्त्वाच्या ज्या नगरपालिका आहेत त्यामध्ये चुरशी लढत सर्वत्र पाहायला मिळतं. त्याचबरोबर रोहा म्हणजे खासदार सुनील तटकरेंचा बालेकिल्ला आणि अशातच पहिल्यांदाच अनेक वर्षानंतर या ठिकाणी शिवसेनेतून 21 म्हणजे 20+1 असा उमेदवाराचे अर्ज भरण्यात आले आणि अशातच नगराध्यक्षपदासाठी म्हणून ज्या मागे राष्ट्रवादी असताना उपनगराध्यक्षपद सभापतीपद भोगवलं त्याच शिल्पाताई धोत्रे आता शिवसेनेच्या शिंदे गटातून त्यांनी आता नगराध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि तो आज पूर्ण होऊन त्या आपल्यासोबत बोलण्यासाठी आलेले आहेत की एकंदरीत त्यांना रोहाचा काय विकास करायचा आणि कसा विजन ठरलेला आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे यासाठी त्यांनी या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज शिंदेच्या शिवसेनेत भरलेला आहे. आपण आपल्याशी बातचीत करण्यासाठी शिल्पा धोत्रे या प्रत्यक्षात आपण ताई नमस्कार, आपलं पुढे स्वागत आहे. जय सद्गुरू. नमस्कार, मी शिल्पा अशोक धोत्रे. आपण एवढ्या वर्षी राष्ट्रवादीत होत्यात आणि आत्ता अचानक राष्ट्रवादीतून शिंदेच्या शिवसेनेत आलेल्या आहेत. काय सांगाल, कसं होतं, काय ठरलं, अचानक निर्णय बदलला? पहिलं म्हणजे महिला आरक्षण पडलं नगराध्यक्षासाठी. नगराध्यक्षासाठी पहिलं आरक्षण पडलं महिलांचं. म्हणून आम्ही प्रयत्न केले साहेबांकडे. साहेबांना म्हणालो की बाबा आम्हाला द्या, आमचा तुम्ही विचार करा. असं आमच्या साहेबांचं वगैरे झालं बोलणं. म्हणजे आम्हाला असं वाटलं की साहेब आम्हाला देतील महिला ओबीसी म्हणून. तर साहेबांनी काय आता त्यांचं असेल त्यांनी नाही सांगितलं. शेवटच्या क्षणाला कळलं की आम्हाला म्हणून मग आम्ही दुसरीकडे जरा थोडंसं वेगळं पाऊल टाकला. वेगळं टाकल्यावर पक्षाने मला संधी दिली. भरत शेठ गोगावले असतील, थोरवे साहेब असतील, शिंदे साहेब असतील, महेंद्र दळवी साहेब असतील, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली मला. आता आपल्या समोर जो उमेदवार आहे आपण राष्ट्रवादीचे वनश्री शेडगे आणि आपण वनश्री शेडगे या उच्च शिक्षित आहेत आणि आपण या ठिकाणी त्यांच्यासमोर तगडं आव्हान केलेलं आहे. कसं बघता, काय सांगाल? असू द्या ना, ते उच्च शिक्षित आहे, बरोबर आहे. मी पण 15 वर्ष नगरपालिकेत कामं केलेली आहेत. माझा अनुभव आहे. लोकांचं काम करून मी लोकांचं सगळ्या समस्या सोडवलेल्या आहेत. ह्या विश्वासावर मी लोकांकडे मते मागणार आहे. अनेक वर्ष आपण सगळी पदं भोगली म्हटलं, परंतु आत्ता कोणकोणत्या विजनावर आपण लढण्यासाठी सक्रिय झालेले आहेत? माझं मेन लोकमत आहे. लोकांसोबत मी काम करते, लोकांसोबत मी राहते, प्रत्येकाच्या घरोघरी मी जाऊन बसते. थोडी काम इकडे तिकडची कामं करते मी. प्रत्येक लोक येतात, त्यांच्या सगळ्यांच्या समस्या सोडवते. मी जेव्हा उपनगराध्यक्ष होते तेव्हा सुद्धा मी लोकांची कामं केलेली आहेत. त्या विश्वासावर मी लोकांकडे मतं मागणार आहे. त्या विश्वासावर लोकांना सांगणार आहे, बघा तुम्ही मला अजून एकदा संधी द्या, आपण रोहा बदलू. एक सगळीकडे टॅगलाईन आलेली शिवसेनेची की रोहा बदलतोय. नेमकं काय बदलतोय? रोहा बदलते मग छोटे छोटे काही विकास तर झालेला आहेच, केलेलं. पण मी आता इथून पुढे आपण करूया, अजून करू.